तर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राजकारण्यांनी त्यांचे संकल्प सांगितलेत आणि यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं असल्यामुळे नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत। बघूया। 31ची पार्टी झाली। 2024 वर्षाचा पहिला सूर्य उजाडला आणि आता वेळ आली आहे नव्या वर्षाच्या संकल्पाची। अनेक नेत्यांनी नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करणं पसंत केलंय। वारंवार मंत्रिपदाच्या खुर्चीनं ज्यांना हुलकावणी दिली त्या भरत गोगावलेंनी 2023 हे वर्ष चांगलंच गाजवलं। आता किमान नवीन वर्षात तरी मंत्रिपद मिळू दे म्हणून भरत गोगावलेंनी कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडं घातलंय। प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांना वाटतं, कुटुंबाला वाटतं की आपला माणूस त्या पदावरती जावा, हीच एक मनोकामना। परंतु आम्ही नेहमी सांगत आलेलो आहोत, दिया उसका भी भला और नहीं दिया उसका भी भला। आम्ही आमचं काम करत राहणार। मुख्यमंत्री साहेबांच्या सांगण्यानुसार आणि त्यांच्या हाताखाली आम्ही सगळे मावळे जे काम करतोय ते करत राहू आणि देवीचं दर्शन हे दरवर्षी न चुकता नवीन वर्षामध्ये 1 तारखेला इथं होतं तेवढं होत राहावं, भले पुढं काही का असं ना, एवढी आमची मनोकामना। उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी महायुती सरकारमध्ये एंट्री केली। गेल्या वर्षभर समर्थक अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावत आले। आता या वर्षी तरी अजितदादांच्या या समर्थकांची इच्छा पूर्ण होणार का की अजितदादांचं मुख्यमंत्रीपद फक्त बॅनरवरच राहणार? दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि होणार का असं म्हणून चालणार नाही। ते संघटना म्हणून आम्हाला सगळ्यांना काम करावं लागणार आहे आणि संघटना म्हणून काम करत असताना ही संघटना ही तळागाळात पोचलेली असली पाहिजे। त्यावेळेसच आम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्ते, दादांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांचं स्वप्न म्हणजे आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतो। एक कार्यकर्ते म्हणून आम्हाला सगळ्यांनाही वाटतं दादा मुख्यमंत्री व्हावं आणि हे प्रामाणिकपणे प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं आपल्या नेत्याच्याबद्दल, नेतृत्वाबद्दल। त्याच्यामुळे ते आमचं स्वप्नच आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करू। महायुतीचे बॉस अर्थात देवेंद्र फडणवीसांसाठी 2024 हे वर्ष कसोटीचं असणार आहे, कारण हे वर्ष निवडणुकांचं आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना विरोधकांना टोला हाणलाय। ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्याच आमच्या देखील अपेक्षा असतात। त्यामुळे नवीन वर्षामध्ये ज्या काही लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करता याव्यात एवढीच मला असं वाटतं की ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने जे वाचाळवीर आहेत त्यांनाही सुबुद्धी यावी अशी देखील एक ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आता सुप्रिया सुळेंनी 2024 साठी कोणता संकल्प सोडलाय आणि कोणत्या शुभेच्छा दिल्यात तुम्हीच ऐका। स्वातंत्र्याने आपल्याला सगळ्यांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे हे आपण सगळ्यांनी ह्या वर्षामध्ये करायचं आहे। कारण का अनेक महत्त्वाची म्हणजे राज्यातली पण इलेक्शन्स आहेत, देशातली आहेत आणि अनेक महत्त्वाच्या जगातली इलेक्शन्स आहेत ज्याचा एक इम्पॅक्ट सगळ्याच गोष्टींवर असतो, म्हणजे इकॉनॉमीवर असतो, निर्णय प्रक्रियेत असतो, इंटरनॅशनल रिलेशनशिप्स असतात। त्यामुळे खूप हे वर्ष पॉलिटिकली, सोशली आणि इकॉनॉमिकली हे खूप महत्त्वाचं असणार आहे जगासाठी, आपल्या देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक्स पोस्टच्या माध्यमातून सगळ्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात। महाराष्ट्रावरच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षितिजांवरचं मळप दूर करूया, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी सज्ज होऊया। आपण सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा। राजकीय नेत्यांनी कोणताही संकल्प सोडू दे, त्या संकल्पाची पूर्तता ही जनतेच्या हातात असते। तेव्हा नेत्यांना आणि त्यांच्या मतदारांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।